तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 12 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की लता सुमित्रा यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात. लता सुमित्रा जानकी यांना तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, बघतेस ना जानकी, अगं बघ, ही तुझी सासू त्या ऐश्वर्याच्या घरी गेली आणि ऐश्वर्याला आपल्या घरच्या सगळ्या बातम्या सांगत होती. ही आपल्या घरातल्या खबरा कोण तिथपर्यंत पोहोचतो, आपल्याला प्रश्न पडला होता ना. ही तुझी सासू ही अशी आहे. जानकी लताला थांबवण्याचा प्रयत्न करते. जानकी म्हणते, आई असं काही बोलू नकोस, अगं त्यात असं काही करणार नाही. लता म्हणते, तुझाच विश्वास आहे तुझ्या सासूवर, बाकी कोणाचा नाही आहे. अगं ही बाई कशी आहे ना ते मला आता कळलं आहे. सुमित्रा म्हणते, जानकी, ही बाई या भाषेत माझ्याशी कशी काय बोलते, ही या घरामध्ये राहू शकत नाही. आता येऊ देत, ऋषिकेश आला ना की त्याच्यासमोर काय तो निर्णय होऊनच जाऊ दे. एकतर ही बाई या घरात राहील किंवा मी राहीन. आता या बाईला या घरात थारा नाही. जानकी, ऋषिकेशला बोलवून घे. लता सुमित्रा खूप भांडत असतात आणि जानकी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. त्या दोघी काही ऐकायला तयार नसतात. जानकी आपला पदर खोचते आणि म्हणते, आता हा तिढा मी माझ्या पद्धतीने सोडवणार. मायाला वाटत असतं की चला, सुमित्रा लता यांची भांडण झाली, आता यामुळे लता जानकीशी बोलणार नाही आणि सुमित्रा जानकीशी बोलणार नाही. यामुळे घरामध्ये फूट पडत राहील. मायाला खूप आनंद होत असतो. माया अजून सगळ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि घरात कोणाचं काय प्लॉटिंग चालू आहे हे सुद्धा जाणून घेते. आता जानकी या सगळ्याच्या मुळाशी कशी पोहोचते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सुमित्राला ऐश्वर्याच्या आईचा फोन येतो. सुमित्रा बाहेर येते आणि आजींना म्हणते, आई, अगं ऐश्वर्याच्या आईचा फोन आला होता, कावेरीताईंचा फोन आला होता. त्या विनवण्या करत होत्या आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं. काय करू मला काही कळत नाही आहे. आजी म्हणतात, अगं जा ना, तू जा आणि बोल ना ऐश्वर्याशी, बघ ती काय म्हणते. आणि कसं आहे ना, या सगळ्यामधून तुला ऐश्वर्याच सोडवू शकते. ऐश्वर्या आपल्याला आपलं घर परत मिळवून देऊ शकते. तू जा, ऐश्वर्याशी बोल, ती नक्कीच तुझी मदत करेल. सुमित्रा म्हणते, आई, पण घरात काय सांगून जाऊ, घरातल्यानंतर सांगावं लागेल ना. आजी म्हणतात, कोणाला काही सांगू नको ग, कोणाशी काही बोलू नको, मी आहे ना, मला कोणी विचारलं ना की मी सांगेन ती मंदिरात गेली, तू काही टेन्शन घेऊ नको. सुमित्रा थोडा विचार करते आणि म्हणते, नको, मी मुलांना विचारते ना काय करू ते, मुलं मला बरोबर सांगतील. आजी म्हणतात, अगं मुलांना विचारणार तू, तू प्रमुख आहेस का ते. सुमित्रा, तू घराची मालकीण आहेस, मुलांना काही विचारू नको. अगं मुलं आपापल्या परीने परिस्थितीचा सामना करण्याचा बघतायत आणि तू हातावर हात ठेवून बसणार आहेस का. तू पण दाखव, तू पण काहीतरी हालचाल करतेस. म्हणून जा त्या ऐश्वर्याकडे आणि बोल. जाऊन तिला विनंती कर, तिच्या हातापाया पड, तिला सांग या सगळ्यातून सोडव. ऐश्वर्या तुला या सगळ्यातून नक्कीच सोडवेल. तू काही काळजी करू नको आणि कोणाला पत्ता पण लागणार नाही ग. अशी जाऊन अशी येशील, जा तू ऐश्वर्याला भेटायला. सुमित्राला आजींचं बोलणं पडतं आणि सुमित्रा ऐश्वर्याला भेटायला निघून जाते. तर इथे सारंग बागेतल्या सगळ्या झाडांची काळजी घेत असतो आणि तेवढं तिथे माया येते. माया सारंगला म्हणते, सारंग, मला थोडीशी मदत करता का. सारंग विचारतो, काय करायचं आहे. माया म्हणते, मला हे कुरिअरमध्ये टाकायचं होतं. सारंग म्हणतो, एवढंच ना, द्या इथे, मी स्वतः जातो, तुमच्या घरी डायरेक्ट पत्त्यावरती पोहोचवून येतो, कुरिअरमध्ये कशाला टाकताय. माया म्हणते, अहो तसं नाही आहे, माझ्या हाताला लागले ना, त्यामुळे मला पत्ता लिहिता येत नाही आहे, कुरिअरमध्ये मी टाकते, मला फक्त पत्ता लिहून द्या ना. सारंग तिथे बसतो आणि माया त्याला पत्ता सांगते. सारंग तो पत्ता लिहितो. माया म्हणते, वा, तुमचं अक्षर किती सुंदर आहे. अहो एवढं सुंदर अक्षर असताना मग तुम्ही डॉक्टर वकील का नाही झालात, शेतकरी का झालात. सारंग म्हणतो, मी तेवढा हुशार नाही आहे ना, दादा आणि बाकी सगळेजण हुशार आहेत, मला तेवढी अक्कल नाही ना, म्हणून मी पास नाही झालो आणि म्हणून मी काहीच बनलो नाही. माया सारंगच्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेश, सौमित्र हे किती छान शिकले, मोठे झाले, पण तुला मोठं होऊ दिलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करते. सारंग म्हणतो, माया सॉरी, काल अवंतिका वहिनींनी तुझ्यावरती संशय घेतला, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. माया म्हणते, नाही हो सारंगराव, मला त्यांचं काही वाईट वाटत नाही आहे. काय ना, ती चांगली माणसं आहेत, चांगल्या मनाने विचार करतायत आणि हा संशय येणं तर स्वाभाविक आहे, पण माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. सारंग म्हणतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, आता तो मकरंद लवकर पकडला जाणार आहे. माया विचारते, कसं काय. सारंग सगळा प्लॅन खरा सांगून टाकतो. जो प्लॅन जानकी, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र, सारंग यांच्यामध्ये ठरला होता तो सगळा सांगतो. सारंग म्हणतो, अहो तुम्हाला माहिती आहे का, आता सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी त्या वकिलांकडे जाणारे, सदानंद वकील त्यांच्याकडे, आणि त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेणारे. मकरंद आता काय आपल्या हाताला लागणारच आहे, मग काय तुमच्यावरती कोणी संशय घेणार नाही. मायाला सगळं कळतं
माया म्हणते हो का, ठीक आहे. माया थोड्या इकडे तिकडच्या गप्पा मारते आणि सारंगला म्हणते मी जाते, हे कुरिअर देऊन येते. सारंग म्हणतो कशाला जात आहे, मी आहे ना, मी देतो. माया म्हणते नाही हो, मला माझी कामं करायला आवडतात, मी पटकन जाऊन येते. माया तिथून निघून जाते. तर इथे सुमित्रा कावेरीला भेटायला येते. कावेरी म्हणते मला नाही भेटायचं होतं, ऐश्वर्याला भेटायचं होतं. कावेरी ऐश्वर्याला बोलवून घेते. सुमित्रा म्हणते अहो, तुम्ही तुमच्या लेकीला भेटवण्यासाठी खोट्याचा आधार घेतलात, तुम्ही सुद्धा तिच्यासारख्या खोटारड्याच निघालात. कावेरी म्हणते नाही हो, माझ्या लेकीला पश्चाताप झालाय, तिला तुमच्याशी बोलायचं आहे. ऐश्वर्या म्हणते आई. सुमित्रा म्हणते आई वगैरे मला बोलायचं नाही, माझ्यापासून 4 हात लांबच राहा. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे. अहो सुमित्रा काकू, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की माझी दुश्मनी तुमच्यासोबत नाही आहे, माझी दुश्मनी आहे ती जानकीसोबत. मला जानकी अजिबात आवडत नाही, माझं वैर आहे ते जानकीसोबत. तुम्ही सगळे चांगले आहात हो, त्या जानकीची माया खोटी, प्रेम खोटं, सगळं खोटं खोटं असतं आणि तुम्ही तिच्या बाजूने बोलता, म्हणून मला राग आला होता. मी काय करते, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देते. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं, सारंग, सौमित्र, अवंतिका, तुम्ही, तुमच्या सगळ्यांना मी न्याय मिळवून देते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या बाजूनी या. अहो तुमचा वाटा मी तुम्हाला मिळवून देईन, ते जानकी ऋषिकेशला मी वाऱ्यावर सोडेन, चालेल ना, याल ना. सुमित्रा म्हणते नाही मी तसं काहीही करणार नाही आहे, मी माझ्या फॅमिलीसोबतच आहे. ऐश्वर्या म्हणते तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडणारच नाही, तुम्हाला कितीही समजवा. नाही, तुम्ही आहात तशाच आहात, डोक्यावर पडल्यासारख्या. अहो डोक्यावरचं छप्पर गेलं, पायाखालची जमीन गेली आहे, तरी पण नाही, तुम्हाला त्या लोकांसोबतच राहायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही, असे घाण स्वभाव आहे तुमचा. त्या जानकीसारखी मस्ती आहे तुम्हाला. राहू देत, तुम्ही पण या रस्त्यावरती, मग तुम्हाला कळेल. आणि काय ना, आता थोडेच दिवस राहिलेत त्या जानकीच्या त्या घरामध्ये, आता कोणीही त्यांना वाचवू शकणार नाही. सुमित्रा म्हणते तुला नाही माहिती, आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. ऐश्वर्या म्हणते हो का, तुमचे प्रयत्न का? हां, आठवलं मला, मकरंदपर्यंत तुम्ही पोहोचणार होतात ना. कौतुक आहे तुमचं, मास्क मॅनपर्यंत तुम्ही पोहोचत होतात. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही ऑलमोस्ट त्याला पकडलंच होतं. ऐश्वर्या सुमित्राचा हात हातात घेते आणि त्याच वेळेला माया तिथे येऊन त्या दोघांचा फोटो आणि व्हिडिओ काढते. ऐश्वर्या म्हणते तुम्ही किती प्रयत्न केलेत ना, तरी मास्क मॅनला पकडू शकणार नाही. अहो तुमची लायकीच नाही आहे. सुमित्रा म्हणते तुझी लायकी नाही आहे, मी इथे उगीच तुला भेटायला आले, मीच जाते. आणि ऐश्वर्या, किती प्रयत्न केलेस ना, तरी आमच्या घरच्यांना तू तोडू शकणार नाही. आम्ही आहोत तसे एकत्र राहून आमचं घर जिंकून दाखवू. सुमित्रा तिथून निघून जाते. तर इथे जानकी, लता सुमित्राच्या टेन्शनमध्ये असतात. सुमित्रा घरात कुणाला काही सांगून गेली नाही आहे, म्हणून जानकीला काळजी वाटत असते. सुमित्राच्या बाबतीत कसं काही व्हायला नको असं तिला वाटतं. सुमित्राबद्दल ती सगळ्यांना घरात विचारते, पण कोणाला काहीच माहिती नसतं. आजीसुद्धा सांगतात की मला काही माहिती नाही, सुमित्रा कुठे गेली आणि काय गेली आहे. तेवढ्यात तिथे माया येते. माया जानकीला म्हणते जानकीताई, तुमची सासू ऐश्वर्याला मिळालेली आहे. मला कळलं आहे, घरातल्या खबरा कोण पुरवते, तुमची सासू पुरवते. हे बघा, मी कुरिअर द्यायला गेले होते ना, त्यावेळेस बघितलं आहे मी, तुमची सासू ऐश्वर्याला भेटायला गेली होती. मी फोटो आणि व्हिडिओ काढलेत. लता, जानकी ते फोटो आणि व्हिडिओ बघतात. लता म्हणते जानकी बघितलंस ना, अगं तू ज्या बाईला जीव लावते, सासू सासू म्हणून मागे पुढे करतेस, तीच कशी निघाली. मी येऊ देत, ती आली ना की तिला जाब विचारणार आहे. आता तिला मी काही सोडणार नाही. जानकी लताला शांत राहायला सांगते, पण लता काही शांत राहत नाही. तर रात्री सुमित्रा घरी येते. सगळे विचारत असतात की आई तू कुठे गेली. तेवढ्यात तिथे लता येते. लता म्हणते मी सांगते ना कुठे गेली होती, ऐश्वर्याला भेटायला गेली होती, सगळ्या खबरा पोहोचवायला गेली होती. लता सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते. सगळ्यांना एकदम धक्का बसतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.